नागपूरच्या अंबाझरी तलावात 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली। मात्र तलावात सरावासाठी आलेल्या जलतरणपटू तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तिला तातडीने पाण्यातून बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचला। विशेष म्हणजे घरातून निघण्यापूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। नागपूरच्या अंबाझरी तलावात एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। निशिता भीमराव सोनवणे असं या तरुणीचं नाव असून ती धरमपेठ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निशिता रात्री घरातून निघण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। या चिठ्ठीत तिने आपले स्वइच्छेने आयुष्य संपवत असल्याचं नमूद केल्याचं सांगण्यात येत आहे। घरात ही चिठ्ठी आढळल्यानंतर तिच्या आई वडिलांनी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान सकाळच्या सुमारास अंबाझरी तलावात सरावासाठी आलेल्या काही जलतरणपटूंना एका तरुणीने तलावात उडी घेतल्याचं निदर्शनास आलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच या तरुणांनी कोणताही वेळ न दडवता पाण्यात उतरून तरुणीला बाहेर काढलं। या जलतरणपटूंच्या प्रसंगावधानामुळे निशिताचा जीव वाचला। त्यानंतर तिला पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनीही प्रकरणाची दखल घेतली असून तरुणीने हे पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं याचा तपास केला जात आहे। या घटनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तलावात सरावासाठी आलेल्या तरुणांनी योग्य वेळी मदत केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचला आहे। ईशान कमलेश पांडे आहे। आज आम्हाला सरांनी सरावासाठी बोलवलं होतं अंबाझरी लेकला। आम्ही थोडा वेळ 1 तास स्विमिंग केली आणि त्यानंतर आम्ही पाण्याजवळ आम्ही किनाऱ्याजवळ होतो आणि त्यावेळेस सरांकडे सगळे धावत आले का तिकडे पोरगी एक डुबत आहे म्हणून। नंतर मी आणि माझे मित्र गेले तिथे वाचवायला तिला आणि आम्ही वाचवलं तिला। झालं। पोलीस कसे काय आले? नंतर पोलीस सरांनाही फोन केला तिथून। नंतर पोलीस पण धावत आले। नंतर आम्ही त्यांना वाचून त्याला कव्हरअप केला आणि त्याला वरती आणलं। तुम्ही नेहमी तिथे स्विमिंगला येतात? हो, आम्ही नेहमी NIT आणि अंबाझरीला स्विमिंग करायला येतात। अंबाझरी तलावात घडलेल्या या घटनेत जलतरणपटू तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे। सध्या तरुणीवर उपचार सुरू असून तिने हे टोकाचे पाऊल का उचलले आहे याचा तपास पोलीस करीत आहेत। पालकांनी आणि कुटुंबियांनी मुलांच्या भावनिक स्थितीकडेही गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं या घटनेतून पुन्हा अधोरेखित होत आहे।